वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु शारदालया शुभ्रवस्त्रावृतया विनावर्धण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशंकर प्रभुदेवी देवे सदा वंदिता सामान पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 92व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आपण 91व्या भागामध्ये दासबोधातील पहिल्या समासातील पहिल्या दशकातील पहिल्या समासातील 14व्या ओळीवर आपण चिंतन केलं। तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद जय जय दशकींचा अनुवाद तेथे दशकी बोलिला। 90व्या भागामध्ये आपण ह्याच ओळीवर चिंतन केला। 91व्या भागामध्ये सुद्धा त्याच विवरणाला धरून विवरण केलं आपण पुढे, आणि आज 92व्या भागामध्ये आपण त्याच प्रकारचं चिंतन करणार आहोत। आपण बघितलं 91व्या भागामध्ये एखाद्या माणसाला ज्या विचारांची गरज असते ते विचार जर मिळाले नाहीत, ते ज्ञान जर मिळालं नाही तर त्याची अवस्था काय होते, तो काय निर्णय घेतो। शेवटी त्याला ज्या वेळेला जे विचार पाहिजे त्या वेळेला ते विचार ते मार्गदर्शन जर लाभलं नाही तर शेवटी तो आपल्या आयुष्याला मुकला जातो। टोकाचा निर्णय घेतो, शेवटचा निर्णय घेतो। पण आज त्याच मार्केटमध्ये त्याच सृष्टीमध्ये आपण असे काही पाहतोय की किती जरी प्रसंग आले, किती जरी काही व्याधी झाल्या तरी सुद्धा ते देवाचा नामस्मरण करत जगत असतात, राहत असतात, दिवस काढत असतात। त्याला कारण काय तर फक्त एक सत्संग, संतांचा संग ज्याला लाभला ना त्याला जगण्याचा मार्ग त्याच्यातून मिळतो। त्याला जगण्यासाठी स्फूर्ती निर्माण होते, कारण त्याला माहिती आहे आपण कशासाठी जगायचं आहे। ते अचूक ज्ञान त्याला त्या ठिकाणाहून प्राप्त झालेलं असतं। अर्थातच जे जे दशकींचा अनुवाद ते ते दशकी बोलिला। ज्या माणसाला ज्या विचारांची गरज आहे ते विचार त्याला त्याच वेळेला मिळाले ना की तो सावरला जातो, आणि मग ते विचार त्याला मिळाले की त्या विचारातून त्याला जगण्याचा मार्ग समोर दिसत असतो, जगण्याचा मार्ग त्याला मोकळा झालेला असतो त्यावेळेला। पण ज्या ठिकाणी हे संत चरण नाहीत, ज्या ठिकाणी संतांचा अभ्यास नाही, वाड्मय नाही, संतांच्या कृपेने जे आत्मज्ञान प्राप्त होतंय ते आत्मज्ञान ज्या ठिकाणी मिळत नाही किंवा त्याचा लाभ ज्या ठिकाणी नसतो, त्या ठिकाणची अवस्था बघा ना आपण। म्हणजे कर्म मनुष्य करत असतो, माणूस स्वतः ते कर्म करत असतो, पण त्याचे भोग ज्या वेळेला त्याला भोगायचे येतात ना त्यावेळेला मग मात्र तो देवाला दोष देत असतो किंवा समोरच्याला दोष देत असतो किंवा आपल्या कुटुंबाला दोष देत असतो किंवा शेजाऱ्याला दोष देत असतो। म्हणजे स्वतः केलेली कर्म सुद्धा मनुष्य मान्य करत नाही की मी केलेल्या कर्माचा मला हे भोग आहेत किंवा माझी कर्मच कुठेतरी चुकले असतील म्हणून मला आज माझ्यावर असा आज प्रसंग आहे किंवा हे मला भोगायचं आलेलं आहे। स्वतःला शोधत नाही। म्हणून समर्थाने या दासबोधामध्ये मांडलेले पहावे आपणासी आपणा या नाव आत्मज्ञान। आत्मज्ञानाचा महिमा सांगताना मांडलेला आहे।
पृथोवयानी तीर्थानि स्नान दानेषु यत् फलम तत्फलम कोटि गुणितम आत्मज्ञान समपमम ब्रह्मज्ञान समपमम. कशातही जेवढी प्राप्ती नाही तेवढी प्राप्ती या आत्मज्ञानामध्ये आहे, तेवढी या ब्रह्मज्ञानामध्ये आहे. स्वतःला शोधता आलं पाहिजे. जर माझ्यावर अमुक प्रसंग आलेला आहे किंवा समोरून जर मला असा कार्य उत्तर आलेला आहे, तर मग माझ्याकडे आधी आरे होता का? आरे आपल्याकडे असेल तर समोरून कार्य येणार आहे. म्हणून मांडलेलं आहे, ते सुद्धा समर्थ दासबोधामध्ये मांडलेलं आहे. आरे म्हणता कार्य येते. बोलण्यासारखे उत्तर येते. तरी मग कर्कश बोलणे ते काय निमित्त? उसने द्यावे घ्यावे लागते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलणे ते काय निमित्त? सृष्टीचा नियम आहे तो. आपण जर इतरांकडून उसनं आणलं तर त्याला द्यावं लागतंय, त्याला दिलं तर आपण घ्यावं लागतंय. कर्माचं पण तसंच आहे. कर्म सुद्धा त्याच प्रकारे घडत असतात आणि कर्माची गती सुद्धा त्याच प्रकारे घडत असते. म्हणून प्रत्येक जण कशा पद्धतीने आलेला आहे ना, संत चरणी जो जो येतोय तो कशा पद्धतीने आलेला आहे ते संतांना सर्व माहिती असतंय. कुठल्या कुठल्या गुणातून आलेला आहे, कुठल्या कुठल्या काय काय संघातून आलेला आहे, काय काय करून आलेला आहे, काय काय उपद्व्याप केलेले आहेत, सगळं कळतंय. सगळ्या प्रकारचं ज्ञान संतांना असतंय, सर्व काही कळत असतंय. पण तरी सुद्धा आलेल्याला संत असं काय औंजारत असतात, गोंजारत असतात, अगदी गोंजारून घेत असतात. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. आता ते मन काय काय करून आलंय ना ते संतांना माहिती असते हो. पण तरी सुद्धा समर्थ म्हणतात, आलाय ना बाबा तू सज्जन आहेस. आता सज्जन आहे की काय आहे ते फक्त त्याला आणि संतांना माहिती, देवाला माहिती. नक्कीच. आणि मग एकदा काय तो स्थिर झाला ना की मग त्याला एक 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 भाग संत बरोबर दाखवत असतात. एक एक प्रकारचं मार्गदर्शन, एक एक प्रकारचं निरूपण संत बरोबर देत असतात त्याला. हळूहळू हळूहळू पिपिलिका मार्गे चालत असतात. पिपिलिका मार्गे सर्व देत असतात. पिपिलिका मार्गे हळूहळू घडे विहंगमे फळाची गाठी पडे. म्हणजे त्याला जी शिकवण आहे ना ती संत मग त्याचे दोष त्याला हळूहळू हळूहळू दाखवत असतात. मग कधीतरी त्याचे दोष दाखवायला तो रावण दाखवत असतात. तो रावण, तो कंस. आणि मग एकदा त्यांना उभे केले ना मग हा स्वतःला शोधतो. अरे बापरे, मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. आणि मग त्याचा राज्याचा काय अभ्यास आहे तो संत सांगत असतात की त्याच्याकडे काय होतं, किती होतं, कसं होतं आणि शेवटी अवस्था काय झाली. कबीर महाराज म्हणतात, परनारी पैरी छुरी न लाओ उसे अंग, रावण के 10 सिर गए परनारी के संग. म्हणजे ज्या माणसाला ज्या ज्ञानाची गरज आहे ना ते अचूक ज्ञान संत त्याला जवळ घेऊन अगदी सांगत असतात. वर्मावर बोट न ठेवत. एखाद्या माणसाला एखादी काही दुखापत असेल त्या पद्धतीने जर आपण त्याला हाक मारली तर त्याच्या मनाला लागतंय ते. आंधळ्याला आंधळा म्हणून चालत नाही, बहिऱ्याला बहिरा म्हणून चालत नाही. म्हणणं पण चुकीचं आहे. मग जवळ घेऊन त्याचे दोष दाखवायचे. भले तो
संगतीला नको त्या जाऊन 24 तास पिऊन तराट असेल, पण त्याला बेवडा बोलून चालत नाही. डायरेक्ट जर त्याला त्या पद्धतीने बोललं तर मग राग येतोय त्याला. मग काय बोलतात संत? मना सज्जना भक्ती पंथेची जावे. बाबा रे मना तू सज्जन आहेस, आणि हो भगवंताने निर्मिती करताना तो सज्जनच होता, पण नंतर संग लागले ना त्याला. मग आता काय कर? पूर्ववत त्या स्थितीला जर तुला जायचं असेल, ज्या पद्धतीने संतांनी निर्मिती केली, भगवंताने निर्मिती केली, त्यावेळेला तुझी जी मनाची स्थिती होती निर्मळ स्वच्छ विमळ, त्या स्थितीने जर तुला उभा राहायचं असेल तर इतर पंथाने नको, भक्ती पंथेची जावे. मग असू द्या ना कुठेही. जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा काय, माऊली ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी काय, नाथ महाराजांचं भागवत काय, समर्थांचा दासबोध काय, गोरोबा काकांचं जे काही वाङ्मय आहे, संत साहित्य आहे, संत सेना महाराजांचं आहे, नामदेव महाराजांचं संत साहित्य आहे, वाङ्मय आहे. तुम्ही कोणत्याही संतांचं वाङ्मय घेऊन त्याचा अभ्यास करा आणि त्या पंथाने चाला. भक्ती पंथेची जावे. हे श्रीमंत ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे श्रीमंत विचार आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. एखाद्याला एखादी वाईट सवय असेल ना, त्याला जवळ घेऊन त्याचे दुष्परिणाम दाखवले संतांनी. की व्यसनाधीन होताला माणसाला काही कळत नाही, पण एकदा तो व्यसनाधीन झाला ना, बोलतात सुरुवातीला माणूस दारू पित असतो, पण एकदा काही पक्की सवय लागली ना त्याला, मग ती त्याला पित असते. कधी सुरुवातीला तो म्हणतोय कंट्रोल आहे माझं, माझ्या मनात आलं तरच मी घेतोय, पण असं मनात आल्यानंतर घेता 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 असं वाटतंय ना, मनाला सोडावंसं वाटतंय पण सुटत नाही. तो स्वतः सोडण्यासाठी कुठे कुठे जातोय, कुठे हात वर करतोय, कुठे हात खाली करतोय, कुठे काय औषध घेतोय, कोण काय औषध देतंय, नाही सुटत. मग संत नेमका अशा ठिकाणी काय करतात तर त्याचे दोष दाखवतात, त्याचे दुष्परिणाम दाखवतात. की बाबा रे, ज्या वेळेला तू अशा अवस्थेत येतोय ना, नको ते व्यसन करून घरी, त्यावेळेला तुझ्या बाईच्या चेहऱ्याकडे जरा बारीक नजरेने बघ. किती विचारग्रस्त असतो तो चेहरा, टेन्शन म्हणतोय त्याला आपण. किती नको नको त्या विचाराने ग्रासलेली असते ती बाई बिचारी. लहान लहान मुलं सुद्धा त्या गोष्टीचा विचार करत असतात की आमचं पुढं काय भवितव्य असणार आहे. काय रे देवा, या माणसाच्या पोटी आम्हाला जन्माला घातलं. ज्या ठिकाणी असं नको ते दृश्य पाहायला मिळतंय, अतिशय चांगल्या प्रकारे चालणारा संसार उद्ध्वस्त होतो एका व्यसनापायी. आणि हे दुष्परिणाम संत दाखवून देत असतात. काय प्रत्येक गोष्टीचं, एखाद्या माणसाकडून जर वाईट कर्म घडत असतील तर त्याला सुद्धा संत म्हणतात की बाबा रे, अरे घरी जे आहे ना, घरी जे असतंय की नाही आपल्या देवाच्या कृपेने प्राप्त झालेलं, ते आपल्याला हितकारक असतंय. विशेष करून त्या ठिकाणी देवाचं सामर्थ्य असतंय. पण घर सोडून बाहेर जर माणसाने बघितलं ना, त्याला पापकर्म म्हणतात. आणि मग ही नियत कोणाला सोडत नाही. कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे.
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्या पद्धतीने ज्याप्रमाणे माणसाची कर्म असतील ना त्या पद्धतीने त्याला फळ मिळत असतं. सोपं उदाहरण आहे. आपण जर चांगलं खाल्लं तर आपल्याला ढेकर चांगलेच येणार आहेत ना. दूध जर पिलो आपण तर दुधाचे ढेकर येणार आहेत आपल्याला. पण चार चौघात बसताना जर त्याला काहीतरी मुखशुद्धीचं जे असतंय ते खाऊन जर त्याला बसावं लागत असेल, दूध पिणाऱ्याला मुखशुद्धीची गरज नाही, त्याला दुधाचे ढेकर येणार आहेत. पण चार चौघात बसल्यानंतर जर तोंड लपवून जर बोलत असेल तर आपण समजावं त्यांनी काय पिलं असेल किंवा काय खाल्लं असेल. चांगलं खाल्लं तर ढेकर चांगलेच येणार आहेत. त्याच पद्धतीने चांगली कर्म जर केली तर त्याची प्राप्ती पुढे चांगलीच मिळणार आहे. पण वाईट कर्म जर केली तर त्याचे भोग सुद्धा कोणाला सुटत नाहीत. मग आपण संतांच्या वाङ्मयाचा आधार का घ्यावा, संतांच्या चरणी का राहावं, सत्संगाला काय हवं, त्याला कारण हेच आहे. मनाकडे स्थिरता प्राप्त होते. नको नको त्या व्यसनापासून मनुष्य दूर होतो. घरामध्ये सुख शांती समाधान येतंय. त्याला कारण काय, तर आपल्या संसारात मनुष्य एकनिष्ठेने उभा राहतो आणि त्याला जे नियम संतांनी लावून दिलेले असतात ना त्या नियमाचं तंतोतंत पालन करत असतो तो. एकदा माणसाची कर्म सुधारली ना की सगळं बरोबर आपोआप बरोबर होत जातंय. कर्म बिघडली, आयुष्याची घडी बिघडली जाते. ती कर्म उत्तम घडावीत म्हणून संतांचे विचार पाहिजेत, म्हणून संत संग पाहिजे, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. आणि हे अचूक ज्ञान संतांच्या कृपेने प्राप्त होत असतं. जे जे दशकेंचा अनुवाद ते ते दशकी बोलिला. असं अनेक प्रकारची लोक संतांकडे येत असतात. अनेक विचाराची, वेगवेगळ्या विचाराची, वेगवेगळ्या कर्माची, वेगवेगळ्या प्रकारची माणसं संतांकडे येत असतात. पण सर्वांसाठी मार्गदर्शन संतांचं एकच आहे. आणि त्या मार्गदर्शनातून ज्याला जे पाहिजे त्याला ते मिळत असते. कुठल्या विचाराला कुठल्या विचारांची गरज आहे ना, कोणत्या माणसाला कुठल्या मार्गदर्शनाची गरज आहे ना, ते बरोबर संत देत असतात, ओळखत असतात, जाणत असतात. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, भूती भगवंत हा तो जाणतो संकेत, भारी मोकळी तो बाण, ज्याचा त्यासी कळे गुण. करावा उपदेश निवडूने परी दोष, तुका म्हणे वाटे, चुकता आडराणे काटे. सर्वांमध्ये एक भगवंत आहे. भूत जरी वेगळे असली तरी सगळ्या भूतांना चालवणारा देव हा एकच आहे. त्या देवाला माहिती आहे ना कोणाला काय पाहिजे, कोणाला काय नाही ते. तो ते देव बरोबर सर्वांना जे पाहिजे ते देत असतो. ज्याला जे पाहिजे ते तो अंतरात्मा, जया अंतरी भगवंत अचळ राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्मनिरूपण. देवाचे प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे ते ते अत्यंतची श्लाघ्यवाने या नाव प्रासादिक. आणि तो देव त्या देहाकडून ते कार्य करून घेत असतो, त्या संतांकडून ते कार्य करून घेत असतो. कोणाला काय पाहिजे ना ते देत असतो. म्हणून महाराज म्हणतात की मी सहज बोलतोय, तो देव माझ्याकडून सहज बोलवून घेतो, पण ज्याला जे पाहिजे त्याला ते मिळतंय त्याच्यातून. असंच आहे. समर्थांनी सुद्धा त्याच पद्धतीने मांडणी केलेली आहे, रचना केलेली आहे, त्याच पद्धतीने निरूपण केलेलं आहे. प्रत्येकाच्या अंतरी असलेला भगवंत तो जाणीव करून देतो कोणाला काय पाहिजे आणि कोणाला काय नको. ज्याला जे पाहिजे त्याला ते त्याच्यातून देण्याचं कार्य काम तो देव करत असतो. आणि ज्याला जे ज्ञान पाहिजे त्याला ते मिळालं की तो आनंदी आनंद आणि
त्याच्याकडे सुख शांती समाधान प्राप्त होत असते. हो, म्हणून तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विषद, जे जे दशकींचा अनुवाद ते ते दशकी बोलिला. आता ज्या माणसाला जे ज्ञान पाहिजे ते ज्ञान जर संतांकडे मिळालं, त्याच्या मनात जर समाधान प्राप्त झालं, तर त्या समाधानासाठी तो परत येतोय ना त्या संतांकडे. परत त्याच्या पिंडामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये ती ओढ लागते ना संतांचे विचार ऐकण्याची. आणि मग त्याचा तो विषयच नारायण होऊन जातो. नारायण, अध्यात्म, परमार्थ, देवाचे नामस्मरण, तोच विषय त्याचा होऊन जातो. कुठेही गेला तरी त्याला आवड त्याची लागते. मला संतांचं चरित्र ऐकायला मिळेल का, सत्संग मिळेल का, संतांचा संग होईल का, हे शोधत असतो, हे पाहत असतो. म्हणून सगळ्या प्रकारचं ज्ञान, सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन समर्थांनी या ठिकाणी दिलेलं आहे, या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. याचं थोडक्यात आपण चिंतन या ठिकाणी केलं. पुढे समर्थ म्हणतात की नाना ग्रंथाच्या संमती, उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. नाना ग्रंथाच्या संमती म्हणजे या दासबोधाची रचना अशी केलेली आहे की सगळ्या ग्रंथाची संमती घेऊन, सगळ्या ग्रंथांचं सार काढून आणि मग ते ह्या दासबोधामध्ये समर्थांनी मांडलेलं आहे. सगळ्या ग्रंथाचं सार, सगळ्या ग्रंथांची माहिती या दासबोधात आहे, सगळ्या देवांची माहिती या दासबोधात आहे, सगळ्या तीर्थांची माहिती, निरूपण या दासबोधात आहे. आणि त्या पद्धतीने समर्थांनी ती रचना केलेली आहे. हो, म्हणजे अनेक ठिकाणी समर्थांनी निरूपणामध्ये लिहिलेलं आहे, समासांमध्ये लिहिलेलं आहे, भागवती असे बोलिले, गीतेमध्ये असे सांगितलेलं आहे, असं म्हणजे अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख आलेला आहे. अनेक श्लोकांचा सुद्धा. नाना ग्रंथाच्या संमती, उपनिषदे, वेदांत आणि श्रुती. आता उपनिषद जर पाहायला गेलं तर अनेक आहेत. त्याच्यामध्ये ईश उपनिषद आहे, केन आहे, कंठ आहे, प्रश्न आहे, मंडूक आहे, मांडुक्य आहे, तैतरीय आहे, ऐतरीय आहे, छांदोज्ञ आहे, बृहदारण्यक आहे. अशा प्रकारचे उपनिषद आहेत. आणि ही उपनिषदे म्हणजे ज्ञानकांड, अर्थातच तत्वज्ञान. उपनिषदांना वेद वाङ्मयाचा शेवटचा भाग समजला जातो, त्यालाच वेदांत असेही म्हटले जाते. उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. आणि या ग्रंथामध्ये मुख्य आत्मप्रचिती म्हणजे या ग्रंथाचा जर आपण अभ्यास केला ना, संतांच्या वाङ्मयाचा जर आपण अभ्यास केला ना, तर प्रत्येक संतांच्या वाङ्मयातून आपल्याला जी येते तिला आत्मप्रचिती म्हणतात. त्या आत्मप्रचितीने मनुष्य कार्य करत असतो. शास्त्रे सहित 6 शास्त्र मांडलेली आहेत. न्यायशास्त्र, वैशिकशास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, मीमांसाशास्त्र आणि वेदांतशास्त्र. अशा प्रकारे ते म्हणजे थोडक्यात समर्थाने या ओळीमध्ये मांडलेलं आहे की या सगळ्याची संमती आहे. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. अर्थातच संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करून माणसाची हानी झाली किंवा
एखाद्या माणसाच्या कडे वाईट विचार आला असं घडूच शकत नाही, तर संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केल्यानंतर माणसाच्या परिवर्तन 100% होणार म्हणजे होणार. त्याच्याकडून उत्तमच कर्म घडणार, त्याच्याकडून अध्यात्मच घडणार, त्याच्याकडून परमार्थच घडणार. आणि ही आत्मप्रचिती संतांनी शास्त्रे सहित दिलेली आहे. म्हणून प्रत्येकाने स्वतः याचा अनुभव घेतला पाहिजे. परमार्थ किंवा अध्यात्म हे असं आहे, समोरच्याला प्रचिती आली म्हणून आपण करणं हे चुकीचं आहे. आपण करू नये. आपण स्वतः त्याची अनुभूती घेतली पाहिजे, आपण स्वतः त्याची आत्मप्रचिती घेतली पाहिजे. आणि एकदा आपण स्वतः ती आत्मप्रचिती घेतली ना, हो, त्यासाठी समर्थाने दृष्टांत सुद्धा या दासबोधामध्ये दिलेले आहे. आपण स्वतः जेवला आणि लोक झाले. आपण स्वतः जेवल्यानंतर लोक तृप्त होत नाही किंवा लोक जेवल्यानंतर आपण तृप्त होत नाही. त्यासाठी आपण स्वतः जेवायला पाहिजे. लोक जेवल्यानंतर आपण तृप्त नाही होणार, त्यासाठी आपण स्वतः जेवायला पाहिजे. तसंच आहे, परमार्थाची आत्मप्रचिती जर आपल्याला घ्यायची आहे, परमार्थाची आत्मसाक्षात्कार जर आपल्याला पाहायचा आहे, घ्यायचा आहे, तर त्यासाठी आपण स्वतः तो परमार्थ, ते अध्यात्म, ते संतांचे विचार आत्मसात केले पाहिजेत. ते निरूपण श्रवण केलं पाहिजे, ते कीर्तन श्रवण केलं पाहिजे, ते प्रवचन श्रवण केलं पाहिजे. आणि एकदा आपल्याला स्वतःला आत्मप्रचिती आली ना, की मग त्या माणसाच्या पिंडामध्ये, अंतःकरणामध्ये ओढ लागते परमार्थाची. आणि मग अखंड तो काय करत असतो, कुठेही जरी गेला ना, कुठेही जरी असला ना, तरी तो अखंड देवाचं नामस्मरण करत असतो. आणि जेणेकरून मला संतांचे विचार कसे ऐकायला मिळतील, संतांचं वाङ्मय माझ्या कानावर कसं पडेल, संत चरित्र माझ्या कानावर कसं पडेल, हाच विचार तो करत असतो. म्हणून नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे वेदांत श्रुती. आता हे सगळं समर्थाने जे पहिल्या समासामध्ये, ह्या ओव्यांमध्ये जे मांडले ना, हे सगळं दासबोधामध्ये अनेक दशकांमध्ये मांडलेलं आहे, अनेक समासांमध्ये मांडलेलं आहे. आपण एक एक समास जसा जसा पुढे अभ्यास करू की नाही, तशा पद्धतीने आपल्याला ती आत्मप्रचिती येणार आहे. की कुठल्याच प्रकारचं असं काही ठेवलं नाही समर्थांनी मांडायचं, सगळ्या प्रकारचं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्वणवेद, ते पुढे आहे, समजा पुढे येतील, ते पुढच्या ओळीमध्ये आहे. ते सगळ्या प्रकारच्या गीता, सगळ्या प्रकारचं सगळं ज्ञान, आणि हे सगळ्या प्रकारचं नाना ग्रंथाच्या संमती, उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती. मुख्य या शब्दाला महत्व आहे. कारण कुठलीही गोष्ट आपण व्यापारामध्ये, आपल्या उद्योगधंद्यामध्ये ज्याच्यात आपल्याला प्रॉफिट आहे तोच आपण करत असतो. प्रॉफिट नसेल, ज्याच्याने आपला तोटा होत असेल, तर तो आपण करत नाही. नफा होत असेल त्याच ठिकाणी आपण तोच धंदा आपण करत असतो. ज्याच्याने आपल्याला 4 पैसे मिळत असतील, ज्याच्याने आपल्याला काहीतरी मोबदला मिळत असेल, तोच धंदा, व्यापार, व्यवसाय आपण करत असतो. तसंच परमार्थात सुद्धा संतांनी स्पष्ट मांडलेलं आहे. जर आत्मप्रचिती असेल, आत्मसाक्षात्कार जर असेल, काहीतरी परिवर्तन मनामध्ये घडत असेल, तरच तो ग्रंथ आपण घ्यायला पाहिजे, तरच त्या ग्रंथाचा अभ्यास आपण करायला पाहिजे. ज्या संतांच्या चरणी आपल्याला आत्मप्रचिती आहे ना, त्याच संतांच्या चरणी आपण स्थिर राहिलो पाहिजे. आणि त्याच ठिकाणी आपण अखंड शेवटच्या श्वासापर्यंत सेवा घडली पाहिजे. अन्यथा आत्मप्रचिती जर नसेल, तर मग किती आपण करत राहिलो, किती परमार्थ करत राहिलो, किती अध्यात्म करत राहिलो, तरी व्यर्थ येते. म्हणून समर्थाने स्पष्ट म्हणलेले मुख्य आत्मप्रचिती, आणि तीही शास्त्रे सहित.
जो येईल त्याला प्रत्येकाला मनास होई विश्रांती समाधान. आणि ते एकदा काही समाधान प्राप्त झालं की मग मनुष्य त्या ठिकाणी स्थिर राहतो, त्याला स्थिरता प्राप्त होते. ते श्रीमंत विचार, ते श्रीमंत कर्म, ते श्रीमंत गुण त्याच्याकडे येत असतात संतांच्या कृपेने, संतांच्या वाङ्मयातून. म्हणून तथापि अवघा दासबोध दशक फुडून केला विषद, जे जे दशकेंचा अनुवाद ते दशके बोलिला. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. आपण दासबोधातील पहिल्या दशकातील पहिल्या समासातील 14वी ओवी आणि 15वी ओवी या 2 ओव्यांचं आपण विवरण केलेलं आहे. पुढे 93व्या भागामध्ये आपण 16वी ओवी विवरणासाठी घेणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी झालेली सेवा श्री समर्थ चरणी अर्पण करून आजच्या या सेवेला आपण पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.